Brought to you by Patil Kaki. गणपती वाय दिवाने उशा माटे की पाटील लागेल. आणि जिंकायचं असेल तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायला लागेल, आपलं चिन्ह कुठचं, चिन्ह कुठचं, चिन्ह कुठचं, चिन्ह कुठचं, चिन्ह कुठचं, चिन्ह कुठचं, चिन्ह कुठचं. चला हाती मशाल घेऊया आणि विजयी होऊया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मशाल चिन्ह मिळून 2 वर्ष उलटून गेली आहेत. पण तरी सुद्धा उद्धव ठाकरे शिवाजी पार्कच्या दसरा रॅलीमध्ये कमीत कमी 5 वेळा लोकांना विचारतायत की आपलं चिन्ह कुठचं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावरती ही वेळ का आली आहे? का त्यांना सतत जाऊन लोकांना सांगावं लागतंय की त्यांचं चिन्ह म्हणजे मशाल आहे? सुप्रीम कोर्टामध्ये इलेक्शन कमिशनच्या निर्णयाच्या विरोधामध्ये, त्यांच्या ऑर्डरच्या विरोधामध्ये जाऊन त्यांना जवळपास 2 वर्ष उलटून गेली आहेत. अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये यावर सुनावणी सुद्धा सुरू होत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेसमोर विधानसभा निवडणूक लढवताना मशाल हा एक मोठा प्रॉब्लेम तयार होणार आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा प्रॉब्लेम त्यांना का वाटायला लागलाय आणि कशामुळे शिवसेना युबीटीचे नेते हे प्रत्येकाला जाऊन त्यांचं चिन्ह मशाल आहे हे स्पष्टपणे सांगायचा प्रयत्न करतायत, याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नमस्कार, मी साहिल जोशी, मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे. आत्ताच शिवसेनेचा दसरा मेळावा झाला. त्या दसरा मेळाव्याला जी भाषणं झाली त्याच्यामध्ये काय झालं याबद्दलचं रिपोर्टिंग तर तुम्ही मुंबई तकवर बघितलं असेलच. पण या मेळाव्यामध्ये एक फार इंटरेस्टिंग गोष्ट होत होती. पहिल्यांदाच दसरा मेळाव्यामध्ये, की जो खरं तर शिवसेनेचा दरवर्षीचा पारंपरिक मेळावा म्हणून ओळखला जातो, या मेळाव्यामध्ये स्टेजवर जर तुम्ही लक्ष टाकलं तर 7 ते 8 ठिकाणी मशाल चिन्ह मोठ्या प्रमाणामध्ये, मोठ्या आकारामध्ये लावलेलं बघायला मिळत होतं. त्याच स्टेजच्या मध्यभागी सुद्धा धगधगती मशाल अशा पद्धतीने एक मोठं चिन्ह लावण्यात आलेलं होतं. प्रत्येक स्पीकर, प्रत्येक भाषण करणारा नेता त्या चिन्हाबद्दल बोलत होता. आणि मगाशी मी दाखवलं त्या पद्धतीने आदित्य ठाकरे जेव्हा पहिल्यांदा या मंचावरनं बोलले दसरा मेळाव्यामध्ये, त्याही त्यांच्या भाषणामध्ये आपलं चिन्ह कुठचं हा मुद्दा त्यांनी 4 ते 5 वेळा समोर बसलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडनं, शिवसैनिकांकडनं वदवून घेतला. नक्की यामागचं कारण काय हे आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. कारण याचं कारण असं आहे, उद्धव ठाकरेंचं भाषण संपल्यानंतर सुद्धा त्या स्टेजवर उभे असलेले शिवसेना युबीटीचे तमाम नेते हातात मशालीचं पोर्ट्रेट घेऊन किंवा मशालीचं चिन्ह घेऊन हे लोकांसमोर गेले. स्वतः उद्धव ठाकरेंनी सुद्धा भाषण संपवताना जय हिंद जय महाराष्ट्र म्हणून भाषण फक्त नाही संपवलं, तर आपलं चिन्ह कुठचं हाच प्रश्न विचारून त्यांनी भाषण संपवलं. हे असं का होत आहे? शिवसेनेने मशाल चिन्हावरती, म्हणजे शिवसेना युबीटीने मशाल चिन्हावरती 2 निवडणुका लढवल्या. एक अंधेरीची झालेली पोटनिवडणूक, अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक, जी शिवसेना आरामात जिंकली. त्यावेळेस शिवसेना युबीटी तर्फे त्या ठिकाणी ज्या उमेदवार दिल्या होत्या त्यांना उमेदवारी दिल्यानंतर किंवा त्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या गटातर्फे, त्यावेळेस तो गट होता कारण तोपर्यंत पक्ष चिन्हाचं नाव आणि त्याबद्दलचा इलेक्शन कमिशनचा निर्णय झाला नव्हता, त्यामुळे ऋतुजा लटके यांना उमेदवारी द्यायचं ठरल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं, त्यांच्या गटाकडनं इलेक्शन कमिशन समोर एक ॲप्लिकेशन केलं गेलं आणि त्याला सांगितलं गेलं की अजूनपर्यंत या गोष्टीवर डिसिजन झालेलं नाहीये, आमचे 2 गट झालेले आहेत, त्याच्यामुळे दुसरा गट ओरिजिनल शिवसेनेच्या नावावरती आणि चिन्हावरती म्हणजे धनुष्यबाणावरती निवडणूक लढवू शकतो. आणि त्यावेळेस इलेक्शन कमिशनने निर्णय घेतला आणि त्या शिवसेनेमध्ये स्प्लिट झाली अशा पद्धतीची टेम्पररी भूमिका, तात्पुरती भूमिका घेतली. आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं आणि शिवसेना युबीटी हे नाव, म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मिळालं. दोघांनी चिन्हही वाटून दिली. 3 चिन्ह त्यांनी प्रपोज केली होती. त्यापैकी मशाल हे चिन्ह शिवसेना युबीटीला मिळालं आणि धनुष्य ढाल तलवार हे चिन्ह बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे शिंदेंच्या गटाला मिळालं. फेब्रुवारी 2023 मध्ये या बाबतीमध्ये परमनंट निर्णय हा इलेक्शन कमिशनने दिला आणि त्यांच्या निर्णयानुसार शिवसेनेचं नाव आणि चिन्ह हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे देण्यात आलं. या उलट शिवसेना युबीटी ताबडतोब सुप्रीम कोर्टात गेली आणि सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी त्यांच्या नाव आणि चिन्हाबद्दल जैसे थे परिस्थिती मिळवून घेतली आणि त्याच्यामुळे शिवसेना युबीटी हे नाव आणि मशाल हे चिन्ह सुद्धा त्यांच्याकडे कायम राहिलं. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्या. लोकसभेच्या निवडणुकांनंतर शिवसेना युबीटीला
म्हणजे राज्यस्तरीय पक्ष म्हणून त्यांना मान्यता मिळाली आणि त्याच्यामुळे शिवसेनेला मशाल हे चिन्ह परमनंटली त्यांना मिळेल अशा पद्धतीची व्यवस्था झाली. म्हणजे ती मान्यता मिळाल्यामुळे तोपर्यंत सुप्रीम कोर्टाने इलेक्शन कमिशनच्या निर्णयावरती कुठलाही स्टे दिला नव्हता, त्यामुळे त्याबद्दल कुठल्याही पद्धतीने प्रश्न असण्याचा प्रश्नच येत नव्हता. पण लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या लक्षात आलं की काही मतदारसंघांमध्ये, की खास करून कोकणात, की जिथे शिवसेना पक्ष म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेचं अस्तित्व आहे, त्या ठिकाणी त्यांचं कॅडर बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे, अशा परिस्थितीमध्ये रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाण नावाच्या निशाणीवरती पडणारी जी काही मतं होती ती त्या पद्धतीने त्यांना पडली नाहीत, कारण त्या ठिकाणी धनुष्यबाण हे चिन्हच नव्हतं. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाने निवडणूक लढवली जात होती आणि त्यांच्यासमोर होते नारायण राणे. तसं असून सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला अपेक्षित मतं पडली नाहीत. मुंबईमध्ये ज्या ठिकाणी शिवसेना युबीटी वर्सेस शिवसेना असा संघर्ष होता, उदाहरणार्थ उत्तर पश्चिम मुंबईचा लोकसभा मतदारसंघ, की ज्या ठिकाणी रवींद्र वायकर वर्सेस अमोल कीर्तीकर अशी लढाई होती, त्या ठिकाणी अवघ्या 48 मतांनी रवींद्र वायकर निवडून आले. त्याही परिस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलेला जो सर्वे होता त्याच्यामध्ये त्यांना आढळून आलं की कुठेतरी धनुष्यबाण चिन्हावरनं कन्फ्युजन असावं आणि त्यानंतर शिवसेना युबीटी यांनी ठरवलं की आपल्याला बऱ्याच ठिकाणी आपलं चिन्ह पोचवावं लागेल, कारण तोपर्यंत चिन्ह म्हणून जी कॅम्पेन शिवसेना युबीटीला अपेक्षित होती ती कॅम्पेन त्यांना केली नव्हती, किंवा त्यांना अपेक्षा होती की सुप्रीम कोर्टातून त्यांना दिलासा मिळू शकेल. पण लोकसभा निवडणुकीनंतर मात्र ती शक्यता ऑलमोस्ट मावळलेली आहे आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये त्यांनी जो सर्वे केला त्याच्यात त्यांच्या लक्षात आलंय की मुंबईसारख्या ठिकाणी त्यांना मतदान करू इच्छिणारा जो काही मतदार असेल त्यापैकी 98% लोकांना असं समजलेलं आहे की उद्धव ठाकरे यांचं चिन्ह हे, म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं चिन्ह, शिवसेना युबीटीचं चिन्ह हे मशाल आहे. पण ग्रामीण भागामध्ये, म्हणजे खास करून मराठवाड्यामध्ये असेल, कोकणामध्ये असेल, उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगावसारख्या भागामध्ये असेल, विदर्भामध्ये यवतमाळ वाशिम सारख्या भागामध्ये असेल, रामटेकमध्ये असेल, की ज्या ठिकाणी शिवसेना युबीटीला विधानसभेच्या जागा लढवायच्या आहेत आणि त्या लोकसभेला त्यांनी त्या जागा लढवल्या नव्हत्या, त्या काँग्रेसला सोडलेल्या होत्या, त्या ठिकाणी त्यांचं चिन्ह त्या पद्धतीने पोचलं नाहीये. अजूनही फक्त 70 ते 75% लोक असे आहेत की जे म्हणतायत की शिवसेना युबीटीचं चिन्ह हे धनुष्यबाण आहे. अजूनही शिवसेनेचा नेता उद्धव ठाकरे, पण दुसऱ्या बाजूला चिन्ह मात्र धनुष्यबाण, अशा पद्धतीची एक विशिष्ट परिस्थिती ही त्या भागांमध्ये निर्माण झाली आहे. 25% लोक जे शिवसेना युबीटीचे मतदार असू शकतात, जे शिवसेना युबीटी पक्षाला वाटतंय, त्यांना अजूनपर्यंत त्यांच्यापर्यंत मशाल हे चिन्ह पोचलं नसल्याचा फटका हा विधानसभेत त्यांना बसू शकतो अशी त्यांना कुणकुण लागली. कारण विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना युबीटीचे जे उमेदवार असतील त्यांच्यासमोर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार मोठ्या प्रमाणात असू शकतात. ज्या ज्या जागा अजूनपर्यंत, म्हणूनच आपण बघतोय की महाविकास आघाडी असेल आणि महायुती असेल, त्यांचे उमेदवार अजूनही ठरत नाहीयेत किंवा त्यांच्यामधलं सीट डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीचं असेल याला हे अजून पूर्णत्वाला जात नाहीये. कारण ग्रामीण महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघामध्ये नक्की शिवसेना युबीटीचा उमेदवार असेल की काँग्रेसचा, या बाबतीमध्ये महायुतीला क्लॅरिटी मिळालेली नाहीये. कारण ज्या ठिकाणी शिवसेना युबीटीचा उमेदवार असेल त्या ठिकाणी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार टाकणं हे भारतीय जनता पार्टीसाठी सोयीचं होऊ शकतं, कारण त्यांना एकतर मतं ट्रान्सफर करणं सोपं जाईल आणि दुसरीकडे धनुष्यबाणासमोर मशाल या लढाईमध्ये धनुष्यबाण हे ओरिजिनल चिन्ह मानून शिवसेना युबीटीला मतदान करू इच्छिणारा मतदार कदाचित कन्फ्युजनमध्ये धनुष्यबाणाकडे वळू शकतो, अशी सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते. आणि म्हणूनच तोपर्यंत मशाल हे चिन्ह गावोगावी पोचावं यासाठी म्हणून शिवसेना युबीटीकडनं खास मोहीम राबवली जाते. प्रत्येक नेत्याला किंवा प्रत्येक प्रचारकाला सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही ज्या ज्या ठिकाणी प्रचाराला जाल त्या ठिकाणी लोकांकडनं वदवून घ्या की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना युबीटी यांचं चिन्ह हे मशाल आहे आणि त्याच जर त्यांना मतदान करायचं आहे त्यांनी मशाल चिन्ह बघून मतदान करावं, ही गोष्ट त्यांनी बघितली पाहिजे. लोकसभा निवडणुकीमध्ये 15 पैकी जवळपास 15 मतदारसंघांमध्ये शिवसेना युबीटी वर्सेस शिवसेना असा संघर्ष होता. त्यापैकी 7 जागा या शिंदेनी जिंकल्या आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मात्र 6 जागा जिंकता आल्या. विधानसभेमध्ये हा आकडा 70 ते 75 विधानसभा क्षेत्रांपर्यंत कमीत कमी जाऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये
जर चिन्ह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं लोकांपर्यंत पोहोचलं नाही तर त्याचा मोठ्या प्रमाणात फटका हा शिवसेना युबीटी या पक्षाच्या ओव्हरऑल संख्येला जाऊ शकतो आणि त्याच्यावरनं उद्या जर महाविकास आघाडीची सत्ता आली तर त्यातनं येण्याची शक्यता निर्माण झाली तर मुख्यमंत्री पदावरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित राहू शकतं अशी कुठेतरी भीती ही शिवसेना युबीटीमध्ये वाटते. त्यातच आलेल्या सर्वेमुळे शिवसेना युबीटीकडनं या बाबतीत कॅम्पेन राबवली जाते हे आपल्याला स्पष्टपणे त्याच्यात दिसतंय. आता हे चिन्ह उरलेल्या 2 महिन्यामध्ये, कारण आपण बघितलं असेल की अनेक ठिकाणी चिन्हांचा घोळ हा प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतो. दिल्लीसारख्या विधानसभेमध्ये पहिल्या वेळेस ज्यावेळेस आम आदमी पक्षाने विधानसभेची निवडणूक लढवली होती त्यावेळेस सिमिलर चिन्ह दिसल्यामुळे कुठेतरी आम आदमी पक्षाचं नुकसान झालं होतं असं म्हणतात. आम आदमी पक्षाचा झाडू आणि दिल्लीच्या सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये विजेरी किंवा बॅटरी हे चिन्ह घेऊन उभे असलेले अपक्ष उमेदवार की ज्याच्यामुळे बॅटरीचा झोत दिसत होता आणि ती चिन्ह सिमिलर दिसल्यामुळे आम आदमी पक्षाच्या काही सीट्स पडल्या असं म्हटलं जातं. दुसरीकडे पिपाणी किंवा तुतारी आणि तुतारी वाजवणारा माणूस यामुळे साताऱ्यासारखी लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे उमेदवार हरले अशी कुणकुण कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला आहे. त्याच पद्धतीने मशाल हे चिन्ह शिवसेनेबरोबर जर योग्य पद्धतीने पोचलं नाही तर त्याचा फटका शिवसेना युबीटीला पडू शकतो अशी भीती ही कुठेतरी वाटते. मुळात शिवसेना 1989 मध्ये शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं. यापूर्वी शिवसेना महापालिकेच्या निवडणुका खास करून लढवायची. विधानसभेच्या निवडणुका एकदा दोनदा त्यांनी लढवल्या असतील किंवा एखाद दुसऱ्या मतदारसंघामध्ये लढवलेल्या होत्या. त्या परिस्थितीमध्ये शिवसेना वेगवेगळ्या चिन्हावरती लढत होती कारण शिवसेना हा रजिस्टर्ड राज्यस्तरीय पक्ष नव्हता. त्यामुळे कधी एकाच निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकाच वेळेस कधी मशाल, काही ठिकाणी उगवता सूर्य, काही ठिकाणी इंजिन, तर काही ठिकाणी ढाल तलवार अशा वेगवेगळ्या चिन्हावर सुद्धा शिवसेना निवडणूक लढवू शकत होती. पण हे करत असताना शिवसेना ही संघटना होती आणि बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना म्हणून त्यांचा उमेदवार त्या पद्धतीने मतदारांपर्यंत पोहोचणं हे सोपं होतं. आताच्या परिस्थितीमध्ये विधानसभा मतदारसंघ जो 2.5 ते 3 लाख मतदारांचा झाला आहे त्या ठिकाणी मात्र पक्ष म्हणून जे शिवसेना आणि धनुष्यबाण हे सूत्र त्यांच्या मतदारांच्या मनात रुजलंय ते तोडणं हे शिवसेना युबीटीसाठी येणाऱ्या विधानसभेमधलं महत्त्वाचं चॅलेंज असू शकतं आणि म्हणूनच मशाल प्रत्येक ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न हा दसरा मेळाव्यापासून सुरू झालाय हे मात्र आपण नक्कीच बघू शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून टाकू शकता आणि मुंबई तकचं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर अजूनपर्यंत केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक केलं तर आमचे अपडेट्स मिळू शकतात. बघत रहा मुंबई तक.